तर येथे एका कढईमध्ये 1 वाटी गूळ घ्यायचा आहे। गूळ येथे मी साधाच घेतलेला आहे। तुम्ही वाटल्यास चॉकलेटी किंवा काळपट कलरचा सेंद्रिय गूळ भेटतो तो सुद्धा तुम्ही येथे वापरू शकता, त्याने आणखीनच दशमीला छान असा कलर येईल। त्यानंतर यामध्ये 2 वाटी पाणी घालायचं आहे। आता आपल्याला गूळ चांगला वितळून घ्यायचा आहे। तर गूळ इथे चांगला वितळलेला आहे। यामध्येच मी बडीशेप, सुंठ आणि वेलचीची पावडर एकदमच वाटून घेतलेली आहे, ती अर्धा चमचा घातलेली आहे। 1 चमचाभर तीळ घालायचं आहे। वाटल्यास हलकसं मीठ तुम्ही यामध्ये घालू शकता। आता पाण्याला हलकी हलकी उकळी येते। या वाटीनेच मी सगळी पीठं मोजून घेतलेली आहे आणि त्याच वाटीने पाणी आणि गूळ सुद्धा मोजून घेतलेला आहे। तर त्या वाटीने 1.5 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घालायचं आहे। आता चमचा उलटा करायचा आणि हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। रेसिपी आवडत असतील तर प्लीज एक लाईक करायलाही विसरू नका। आता हे सगळं चांगलं फटाफट एकजीव करून घ्यायचं आहे। तर पहा मी एकजीव करून झालेला आहे। गॅस बंद करायचा आणि झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं हे मिश्रण तसंच ठेवून द्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत आणि आता हे जे मिश्रण आहे ते एका ताटामध्ये काढून घेऊयात। तर येथे एका ताटामध्ये मी काढून घेतलेलं आहे। हाताला तेल किंवा तूप लावायचं आहे। मिश्रण थोडं गरम असतं त्यामुळे त्या पद्धतीने आपल्याला हळूवारपणे हे मळून घ्यायचं आहे। ज्या काही गुठळ्या वगैरे असतील तर त्या निघून जातील। तर हे पहा अशा पद्धतीने मी मळून घेतलेलं आहे। एकदम सगळं चांगलं असं एकजीव करून घ्यायचं आहे। जर हे जे मिश्रण आहे ते सैलसर झालं म्हणजे पातळ झालं तर त्यामध्ये थोडंसं तुम्ही गव्हाचं पीठ ॲड करू शकता आणि मग मळून घेऊ शकता। जर पीठ घट्ट झालं तर पाण्याचा हात लावत लावत हे चांगलं असं मळून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकता मी छान असं हे मळून घेतलेलं आहे। वाटल्यास तुम्ही 5 ते 10 मिनिटं तसंच ठेवू शकता किंवा लगेचच याच्या दशम्या करायला घेऊ शकता। आता आपण लगेचच घेणार आहोत। तर याचा मी आता गोळा तयार करते। तर आता गोळा तयार करत करत हातावरच हा जो गोळा आहे तो चांगला असा मळून घ्यायचा आहे। हे पहा अशा पद्धतीने। तर आता नेक्स्ट स्टेपमध्ये इथे पोळपाटवर थोडंसं पीठ शिंपडायचं आहे आणि हा गोळा मस्त असा लाटून घ्यायचा आहे। थोडासा असा लाटून घेत आला की त्यानंतर मधून हा अशा पद्धतीने दुमडून घ्यायचा आहे आणि त्यावर हलकसं तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे। हलकसं पीठ शिंपडायचं आणि त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करून आता आपल्याला हे व्यवस्थित असं लाटून घ्यायचं आहे। आषाढ महिन्यामध्ये गुळाच्या दशम्या या स्पेशली आवर्जून केल्या जातात। तर आता ही आपलं मस्त असं हे लाटून झालेलं आहे। आता दुसऱ्या पद्धतीने पुन्हा एकदा गोळा हातावर छान असा मळून घ्यायचा आहे। हलकसं पीठ शिंपडायचं आणि त्यावर हा गोळा छान असा लाटून घ्यायचा आहे। हे पहा अशा पद्धतीने। इतर वेळी मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही हा पदार्थ देऊ शकता। आता पुन्हा एकदा यावरती थोडंसं तूप किंवा तेल लावायचं आहे। हलकसं पीठ शिंपडायचं आणि व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने हे फोल्ड करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला हे छान असं लाटून घ्यायचं आहे। प्रवासात देखील तुम्ही गुळाच्या दशम्या या बनवून आरामात नेऊ शकता। तर हे पहा अशा पद्धतीने आपली दुसरी दशमी सुद्धा छान अशी लाटून तयार झालेली आहे। जसं आपण चपाती लाटतो त्या पद्धतीनेच लाटून तयार करायची आहे। हे पाहता आपली लाटून तयार झालेली आहे। तर बाकीच्या आपण अशाच पद्धतीने लाटून घेऊयात। आता नेक्स्ट स्टेपमध्ये तवा छान गरम झालेला आहे। तव्याला हलकसं तूप लावून घेतलेलं आहे, तुम्ही तेल सुद्धा लावून घेऊ शकता। आणि आता आपल्याला ही दोन्ही साइडने दशमी छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहे। वरतून थोडंसं तूप किंवा तेल लावून घ्यायचं आणि दोन्ही साइडने छान अशा खरपूस भाजून घ्यायच्या आहेत। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि मीडियम गॅसवर या दशम्या छान अशा खरपूस भाजून घ्यायच्या आहेत। तर आता बघता बघता आपली ही दशमी छान अशी खरपूस भाजून झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। हे पहा
तर आता आपण बाकीच्या सगळ्या दशम्या अशाच पद्धतीने मस्त खरपूस अशा भाजून घेऊयात। तर या दशम्या साधारणतः 5 ते 6 दिवस आरामात टिकतात। प्रवासाला सुद्धा तुम्ही आरामात या घेऊन जाऊ शकता। हे पहा मस्त असा कलर आलेला आहे। वाटल्यास तुम्ही यामध्ये सेंद्रिय गूळ काळपट कलरचा किंवा चॉकलेटी कलरचा गूळ घातला तर आणखीन सुंदर कलर येतो याला। तर इथे आपल्या मस्त अशा तोंडात टाकताच विरघळणाऱ्या अशा छान मऊसूत गुळाच्या दशम्या तयार झालेल्या आहेत। तर तुम्हाला इथे मी फोल्ड करून दाखवते की किती छान अशा मऊसूत झालेल्या आहेत। हे पहा। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते प्लीज कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मी तुम्हाला ही दशमी मोडून दाखवते। अतिशय मऊसूत अशी आहे आणि तोंडात टाकताच विरघळणारी इतकी मऊसूत अशी ही गुळाची दशमी तयार होते। एकदा रेसिपी नक्की ट्राय करा। पुन्हा भेटूया अशा नवनवीन रेसिपींसोबत।